नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते खूपच छान असाल आणि मी पण मस्त आहे. तर मंडळी, आज आहे स्वातंत्र्य दिवस आणि स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, नवीन जे अपडेट आलेले आहेत युट्यूबचे जे नवीन अपडेट आलेले आहेत की त्याच्याने आपण सगळेच खूप हादरून गेलेलो आहोत. पण मला असं वाटतं की मंडळी, आपण हादरून न जाता जर आपण एकदम सायलेन्सली जर थोडाफार विचार केला तर याच्यामध्ये घाबरायसारखं काहीच नाही. कारण हे जे अपडेट लागू होणार आहे 2027 पासून, तर म्हणजे याच्यासाठी आपल्याला अजून नाही काहीतरी 4 ते 5 महिने आहेत आपल्याकडे. हा कुठला महिना चालू आहे? 8वा महिना. हा, 5 महिने आपल्याकडे आहेत. तर 5 महिने जे आपले आजचे क्रिएटर आहेत, ज्यांनी आज नवीन चॅनल खोललेलं आहे, तर त्यांच्यासाठी हे 5 महिने भरपूर आहेत. कारण त्यांच्यासाठी आज पण तोच नियम आहे जो जुना आधी होता, जे 4,000 घंट्याचा तोच नियम आहे आणि 1,000 सबस्क्रायबर. तर आपण 3 ते 4 महिन्यामध्ये आपलं आजचं जे चॅनल नवीन जे ज्यांनी क्रिएटरने खोललेलं आहे ते आरामात मोनोटाईज करू शकतात. पण घाई गडबड करू नका. घाई गडबडनी काय होतं की तुम्ही काही ना काही चुका करता. एकदम अति घाई करून आता नाही नाही बापरे, माझ्याकडे 3-4च महिने आहेत आणि मला लवकर लवकर चॅनल मोनो करायचंय, कारण पुढच्या वर्षी 8,000 4,000 नाहीतर 8,000 घंटा पूर्ण करायचे. अशा घाईने तुम्ही काय करताय? मग काही ना काही अशा मोठ्या चुका करताय की ज्याच्याने तुम्हाला नंतर होतो मग फक्त पश्चाताप. तर पश्चाताप न होण्यासाठी तुम्ही अशा चुका करूच नका. मला असं वाटतं की एकदम सायलेन्सली डोक्यावर बर्फाचा खडा ठेवून तुम्ही एकदम शांत माइंडने काम करा युट्यूबवरती. जर तुम्ही आता सुद्धा आज जरी चॅनल नवीन खोललेलं असेल तर तुमच्याकडे 4 ते 5 महिने आहेत आणि तुम्ही जर व्यवस्थित इमानदारीने काम केलं केलं तर तुम्ही सहज 4,000 घंटा पूर्ण करू शकतात आणि तुम्ही 1,000 सबस्क्राईब सुद्धा पूर्ण करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला सायलेन्स असणं फार गरजेचं आहे. कारण ते म्हणतात ना की अति घाई संकटात नाही. तर तसं काही करू नका, कारण मला माहिती आहे की याच्यावरती मेहनत खूप करावी लागते आणि आपण इतकी मेहनत केल्याच्या नंतर ज्या वेळेस आपलं चॅनल मोनोसाठी आपण अप्लाय करतो आणि तेव्हा जर आपलं चॅनल मोनो होत नाही किंवा युट्यूब आपल्याला काही ना काही जर आपल्या चॅनलवरती ते चुका दाखवतो, त्यावेळेस खरोखर खूप खूप टेन्शन येतं आणि खूप मन दुखलं जातं. म्हणून असं काही वागू नका की तुम्ही याच्याने तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. आज जर तुमचं चॅनल तुम्ही केलेलं असेल तर सायलेन्सपणे सर्वांना तुम्ही सपोर्ट करा. हा, सर्वांच्या लाईव्हला जा, त्यांनाही तुमचे 10-15 मिनिटं जे तुमचे किमती असतात ते त्यांनाही द्या. म्हणजे त्याच्याने काय होईल, ते पण तुमच्या लाईव्हला येतील. याच्याने तुमचे सबस्क्राईब पण वाढतील, तुमचा वॉच पण छान वाढेल. आणि हा, तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही व्यवस्थित सायलेन्स असं थांबून राहा त्यांच्या लाईव्हवर. ज्याच्याने काय होईल की त्यांनाही फुल सपोर्ट मिळेल आणि तो पण समोरचा पण विचार करेल की हा, यांनी माझ्यासाठी अर्धा तास काढलाय, यांचा एवढा किमती, तर मी सुद्धा माझा अर्धा तास याला द्यायला पाहिजे. तर असं एकमेकाला जर आपण इमानदारीने जर एकमेकाच्या लाईव्हला थांबलो, एकमेकाचे व्हिडिओ बघितले, जे लॉंग व्हिडिओ बनवतात त्या लॉंग व्हिडिओला फार मेहनत लागते, तर तुम्ही लॉंग व्हिडिओ जर फुल वॉच केला तर समोरच्याला भरपूर आपला सपोर्ट मिळतो. तर तो पण तोच विचार करेल ना की बाबा, यांनी माझा लॉंग व्हिडिओ बघितला तर मी सुद्धा, माझं पण कर्तव्य आहे की मी पण यांचे लॉंग व्हिडिओ बघू, यांचे शॉर्ट व्हिडिओ बघू. किंवा तुमचे जर लॉंग व्हिडिओ नसतील तर तुमच्या लाईव्हला येऊन तो अर्धा तास थांबेल. अशा पद्धतीने तुम्ही माणसं जोडा. अशा पद्धतीने तुम्ही एकमेकाला सपोर्ट करा. ज्याच्याने काय होईल की तुम्हाला 3 ते 4 महिने खूप होतील तुमचं चॅनल मोनो होण्यासाठी. आणि हा, जे युट्यूबचे आता नवीन अपडेट आलेले आहेत, ज्याच्याने की युट्यूब आता पुढच्या वर्षी ते अपडेट लागू होणार आहे, ते पण जानेवारी की फरवरी पासून. तर जे नवीन क्रिएटर तेव्हा उतरतील युट्यूबवरती, जे नवीन क्रिएटर असतात तर त्यांच्या माइंडमध्ये तेच असणार, त्यांची मेंटॅलिटी तीच असणार ना की आपल्याला 8,000 घंटा पूर्ण करायचा आहे. आज आपली मेंटॅलिटी काय आहे की आपल्याला 4,000 घंटा पूर्ण करायचा आहे आणि 1,000 सबस्क्राईब मिळवायचे. पण ज्यावेळेस ते उतरते तर त्यांची मेंटॅलिटी तीच असणार, म्हणून त्यांना काय एवढं अवघड जाणार नाही. आणि जे आपले आजचे चॅनल आहेत, ज्यांचे कोणाचे 200 सबस्क्राईब झालेले आहेत, कोणाचे 300 झालेले आहेत किंवा वॉच टाइम पण झालेला आहे 1,000, 1,500, 500, तर अशा लोकांनी घाबरून न जाता मला असं वाटतं त्यांनी तो पुढच्या वर्षीचा विचारच नाही केला पाहिजे आणि अजिबात घाबरायला नाही पाहिजे. घाबरून तुम्ही काय करणार? काही ना काही चुका करणार आणि मग तिथे कुठेतरी तुम्हाला पश्चाताप होणार. तर मला बस एवढंच सांगायचं आहे की घाबरू नका. जे अपडेट आलेले आहे ते पुढच्या वर्षीसाठी आलेले आहेत. ह्या वर्षी तुम्ही सायलेन्स काम करा. हा, तुम्ही एवढंच आहे की मेहनत व्यवस्थित करा, व्हिडिओ छान पोस्ट करा, ज्याच्याने तुम्हाला व्ह्यूज छान येतील. आणि जे ट्रेंडिंग टॉपिक आहे ते निवडा. लॉंग व्हिडिओ पण तुम्ही बनवत असताल तर लॉंग व्हिडिओ पण तुम्ही व्यवस्थित असे मस्त बनवा, ज्याला छान एडिट करा,
त्याच्याने समोरच्याला पण मस्त वाटेल की बघण्यासारखं त्याला इंटरेस्ट येईल. असं तुम्ही व्यवस्थित इमानदारीने युट्यूबवर काम करा, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ युट्यूब नक्कीच देईल. आणि मला असं वाटतं की घाबरून न जाता खरोखर एकमेकाला सपोर्ट करू आणि आपण असं एक एक जण पुढे चालत राहू. तर मंडळी, तुम्हाला कसं वाटलं हे माझं मार्गदर्शन नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंटमधून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला प्लीज विसरू नका. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि हा, अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आता हल्ली या 3 ते 4 दिवसामध्ये भरपूर सबस्क्राईब कमी होतात. माझे पण झाले. भरपूर सब कमी होतात आपले. पण त्या सब कमी होण्याचं कारण पण काहीतरी वेगळंच आहे. भरपूर असं कारण असतात की ज्यांनी काय असतं की समजा मला तुम्ही सब केलं आणि तुम्ही अचानक तुमचं चॅनल डिलीट केलं तर माझा एक तो सब उडाला. तर असे कारण असतात. सब आपले जे कमी होतात तर वाईटीला काय, आणि जबरदस्ती जर कुणी तुम्ही सब मिळवलेलं असेल जबरदस्ती, तर ते सुद्धा सब टिकत नाही. जबरदस्तीचा अर्थ असा आहे की तुम्ही एकही व्हिडिओ न वॉच करता तुम्ही नुसतं जाऊन सब केलं तर ते सब टिकत नाही. म्हणून तुम्ही चॅनलवाल्याला तुमच्या सांगा, किंवा चॅनलवाले जर असतील तर तुम्ही स्वतःच समजून घ्या की बाबा मी याला जर सब करतोय तर याचे 3 ते 4 व्हिडिओ मी बघितले पाहिजे, फुल वॉच केला पाहिजे आणि मगच याला सब केला पाहिजे. त्याच्याने काय होतं, तुमचा सब टिकून राहतो. आणि ब्लूने दिलेलं सब जास्त टिकत नाही, हे पण आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवायला पाहिजे. कारण ब्लूमुळे काय होतं, आपण ब्लू देतो एखाद्याला तर ते काय करतात की पटपट जाऊन एकमेकाला असं पटापट सब, म्हणजे घाई असते त्यांना, सब करायची घाई असते ब्लूमुळे, तर म्हणून ते सब टिकत नाही. तर वाईटी काय करते, ते सब हटून टाकते. म्हणून तुम्ही सब जर करायचं असेल एखाद्याला तर तुम्ही व्यवस्थित इमानदारीने करा. जर तुम्ही 3 यू कोणाला देऊ शकत नाही तर मग तुम्ही त्याला काय सपोर्ट करता? तुम्ही फक्त 3 यू त्याला तुम्ही देऊ शकत नाही यूज, तर मग तुम्ही काय सपोर्ट करता? सपोर्ट करा तर मनापासून करा, एकदम हृदयापासून करा. समोरच्याचंही भलं होऊ द्या आणि मग ईश्वराला म्हणा की त्याच्यानंतर माझं भलं कर. नक्कीच तुम्हाला यश मिळेल बघा. तर म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. तर मंडळी, खरोखर मला असं वाटतं की आता बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समजल्या असतील तुम्हाला, आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला प्लीज विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सब पण करा. चला तर मग मंडळी, ओके, बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग, ओके, बाय बाय.